हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू। इराण सैन्याकडून वृत्ताला दुजोरा, तर उत्तराधिकारी म्हणून मोजतपा खामेनींचं नाव चर्चेत। इराणकडून आसपासच्या 10 देशांमध्ये जोरदार हल्ले। अमेरिकेतील एअरबेसला बनवलं जातंय निशाणा, तर सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा। विचारही केला नसेल असा हल्ला करू, इराणच्या धमकीनंतर ट्रम्प यांचा थेट इशारा। आजच निर्णायक हल्ल्याची दिली धमकी। इराणच्या खामेनींच्या मृत्यूचे पडसाद जगभर। जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले, तर रामबनमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या पुतळ्याचे दहन। दुबईमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे तब्बल 34 भारतीय नागरिक अडकले नाशिकमध्ये। नाशिकच्या विश्व मराठी संमेलनासाठी आलेले नागरिक अडकले। इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे अनेक विमानं रद्द। दुबई, कुवेत, सौदीला जाणाऱ्या नागरिकांचे हाल, तर अनेक प्रवासी विमानतळावर अडकले। युद्धामुळे थेट सोन्या चांदीच्या दरावर मोठा परिणाम। सोन्याच्या दरात 11,000 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात 25,000 रुपयांची वाढ। नागपूर जिल्ह्यातल्या कोटालमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीचा स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू। मुख्यमंत्री फडणवीसांनी दुःख व्यक्त करत केली 5 लाखांच्या मदतीची घोषणा। सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालाय। त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचं केलं अप्रत्यक्ष आवाहन। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश झालाय। तर सुपर 8 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला धुव्वा उडवलाय। तर भारतीय वेस्ट इंडिजवर 5 विकेट्स राखून दणदणीत मात करण्यात आली आहे। संजू सॅमसनची नाबाद 97 धावांची खेळी। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहन जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, काय सांगाल या सामन्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना आनंद ह्याच्या गोष्टीचा होईल की आपण सेमीफायनल मध्ये पोहोचलो आहोत। टफ मॅच होती खूप, 195चं टार्गेट होतं आणि फक्त 4 बॉल शिल्लक असताना असं वाटत होतं की काय होईल, विकेट पडेल का 6 जाईल, आणि अशात आपण जिंकलो आहोत। आता पुढचा सामना आपला डायरेक्ट सेमीफायनलचा असेल, ज्यासाठी आपण एवढी फाईट करत होतो इंग्लंड सोबत। आजची जी मॅच बघितलं तर त्यांच्याकडून खूप चांगली बॅटिंग करण्यात आली। चेस असेल, होल्डर असेल, पॉवेल असेल, कोणी रेकॉर्ड बनवायच्या मागे गेलं नाही, पण आपापले रोल प्ले करत एक चांगली धावसंख्या होती। आपल्याकडून मात्र सुरुवातीला थोडी निराशा होती, म्हणजे अभिषेक शर्मा, ईशान किशन लवकर आउट झाले, मात्र संजू सॅमसन आणि त्याला साथ दिली ती तिलक वर्माने। त्या दोघांना आपण म्हणू शकतो की त्या दोघांमुळे आपण ह्या सामना जिंकलोय आणि थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे। रोहन, आपल्या भारतीय जी टीम आहे त्यांच्यासमोर काय काय आव्हानं होती यावेळी? आव्हानं सगळ्यात ही होती की हे जे इडन गार्डन आहे तिकडचा रेकॉर्ड जर आपण बघितला तर जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यात जास्त मॅच वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट आपण जिंकलो आहोत। त्यामुळे असं वाटत होतं की आपल्यासाठी ही मॅच सहज जाईल, मात्र आपले खेळाडू जेव्हा खेळायला आले, ज्याच्यावर आपली चांगली अशी एक दिसत असते ते अभिषेक शर्मा आणि ईशान किशन फार चांगली खेळी करू शकले नाहीत आणि एक दडपण आपल्या मनावरती क्रिएट झालं होतं। तर 195 म्हणजे खूप मोठी धावसंख्या नाहीये, ही आपण चेसेबल होती। आता हे दोघं लवकर आउट गेल्यामुळे असं वाटत होतं की पुढे काय होईल, अजून जरी एखादी विकेट जायला नको, रन रेट आपला खूप स्लो झाला होता,
मात्र संजू सॅमसन ज्याच्याकडून एक अपेक्षा होती आणि खूप शांतपणे खेळला, त्याच्यानंतर त्याने मारायलाही सुरुवात केली, कुठेही अशा पद्धतीने खेळला नाही की रिस्की होईल आणि 97 रन त्याने उभे केले एवढ्या प्रेशरमध्ये आणि त्याला तिलक वर्माने जी साथ दिली आणि योग्य वेळेत आपण चांगली खेळी केली आणि तो रन रेट कव्हर केला. धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. इराणने इस्रायलवर पलटवार करत प्रत्युत्तर दिलं. इराणने सर्वाधिक हल्ले युएईवर केले. युएईमध्ये इराणच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 58 जण गंभीर जखमी झालेत. युएईने 152 इराणी क्षेपणास्त्र रोखली आहेत. तसेच युएईने 506 इराणी ड्रोन हल्लेही रोखलेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला झालाय. महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ हा हल्ला झाला असून यामध्ये 15 भारतीय खलाशांसह एकूण 20 जण अडकले होते. या हल्ल्यात 4 खलाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते. इस्रायलचं सुरक्षा कवच असलेल्या आयर्न डोमचा व्हिडिओ समोर आलाय. तर इराणचे मिसाईल हल्ले परतवून लावण्यासाठी ही आयर्न डोम सिस्टम ऍक्टिव्हेट करण्यात आली आहे, ज्यामुळे युद्धात होणारं नुकसान टाळता येणार आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मध्य आशियातील अमेरिकन सैन्य तळ असलेल्या देशांवर इराणने ड्रोन हल्ले केलेत. विशेष म्हणजे इराणनं पहिल्यांदाच आपल्या फतेह 2 या हायपरसैनिक क्षेपणास्त्राचा वापर केलाय. तर फतेह 2चे हल्ले इतके घातक होते की यात मध्य आशियातील देशांत प्रचंड नुकसान झालं. इस्रायल आणि अमेरिकेनं तेहरानमधील सुमारे 30 महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलंय. तर यामध्ये लष्करी तळांसह इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन, गुप्तचर संस्था आणि तेहरान विमानतळासह तेहरानच्या कोर्टाचाही समावेश होता. होर्मुझवर युद्धाचा मोठा परिणाम होऊ लागलाय. इराण, इराक, कुवेत आणि युएईच्या किनाऱ्याजवळ जहाजे अडकली आहेत. तर होर्मुझच्या समुद्र धुनीजवळ 150 तेल टँकर अडकले. इस्रायली हवाई दलाने इराणच्या पश्चिम भागातील तब्रीज या विमानतळावर F-5 आणि F-4 या लढाऊ विमानांवर हल्ला केलाय. उड्डाणासाठी तयार असणाऱ्या 2 लढाऊ विमाने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. इराण युद्ध आणखी पेटल्यास भारतालाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज रात्रीच दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची तातडीने बैठक बोलावली आहे. तामिळनाडूतून येताच ते या बैठकीला उपस्थित राहतील. तेल अविववर जोरदार हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 40हून अधिक इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक लोकांचे संसार उघड्यावर आलेत. तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय. गाझापट्टीतून डागण्यात येणाऱ्या रॉकेट्सना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हवाई कारवाई सुरू केली आहे. तर गाझापट्टी आणि सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धाचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक राजकारणावरही होतोय. मध्य इस्रायलमध्ये मोठे स्फोट झालेत. तर स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. इराणने मध्य इस्रायलमधील काही शहरांमध्ये स्फोट घडवून आणले. अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर जोरदार हल्ले सुरू झालेत. तेहरानमध्ये फ्रीडम टॉवर जवळ इस्रायलनं हल्ला केलाय. इराणची राजधानी असलेल्या या भागात हा जोरदार हल्ला करण्यात आलाय. तेहरानमध्ये रहिवाशी भागाला इस्रायलनं निशाणा बनवलंय. अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या कोम शिया समुदाय एकवटलाय. तर दर्ग्याबाहेर अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इराणच्या खामेनींच्या मृत्यूचे पडसाद जगभरात उमटलेत. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. तर रामबनमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर जमावाने हल्ला केलाय. जमावाने अमेरिकन वाणिज्य दूतावासाला आग लावली. अमेरिकन दूतावासाच्या खिडक्या तोडल्या. दरम्यान निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई सुरू आहे. सुडासाठी आसुसलेल्या इराणला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली. अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात इराणने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण खाडी प्रदेश हा युद्धभूमीत बदलून गेलाय. UAE आणि बहरीनमध्ये जोरदार हल्ले सुरू असल्यामुळे तणाव वाढलाय. आमचा निशाणा खाडी देश नाही तर अमेरिकन सैन्याचे तळ आहेत, असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलंय. इराणने ओमानवर ड्रोन हल्ला केलाय. ओमानमधील अनेक ठिकाणी इराणने हल्ला केलाय. तर ओमानच्या दुक्म बंदरगाह शहराला इराणने निशाणा बनवलंय. तर पहिल्यांदाच ओमानवर इराणने हल्ला केलाय. धुळ्यातले तरुण दुबईला कंपनीच्या टूरसाठी गेलेत. मात्र युद्धामुळे हे सर्व तरुण दुबईत अडकलेत. दरम्यान हे सर्व तरुण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे आणि दुबईतील रहिवासी असलेले तब्बल 34 भारतीय नागरिक नाशिकमध्ये अडकलेत. नाशिकच्या विश्व मराठी संमेलनासाठी आलेले नागरिक विमानसेवा बंद असल्याने अडकले. ठाणे जिल्ह्यातील 23 नागरिक दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असल्याने भारतीय नागरिक अडकून पडलेत. शनिवारी त्यांची फ्लाईट होती, मात्र युद्धामुळे सर्व फ्लाईट्स रद्द झाल्यात. त्यामुळे हे लोक दुबईतच आहेत. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून MBBSचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी दुबई जवळच्या शहरात अडकलेत. उच्च शिक्षणासाठी जॉर्जिया या ठिकाणी ते जाणार होते. पहिल्यांदाच निघालेल्या या तरुणांना अरब देशातील शारजा या ठिकाणी थांबावं लागलं. तर कोल्हापुरातल्या विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. युद्धामुळे थेट सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम झालाय. सोन्याच्या दरात 11,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 25,000 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1,75,000 रुपयांवर पोहोचलाय. तर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी पोस्ट केली आहे. AIBनं तपासलेल्या प्राथमिक अहवाल मी वाचलाय असं जय पवार म्हणाले. तर हा अहवाल पूर्णपणे सखोलपणे तयार न केल्याचं पाहून अत्यंत खेद वाटलाय. राज्यातील जनतेला सत्य पारदर्शक उत्तर मिळालीच पाहिजे अशी पोस्ट जय पवार यांनी केली आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंडळाच्या सभासदांनी सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या 85 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर दरम्यान अजितदादांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. सांगली जिल्हा हा संपूर्ण भाजपमय झालाय. त्यात जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं.